नमस्कार मित्रांनो. अमावास्या किंवा पौर्णिमेचा जन्म याबद्दल बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. अर्थात अमावास्येचा जन्म असेल म्हणजे प्रत्येक राशीतला अमावास्येचा जन्म असेल, तर त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि तो जो जन्म आहे तो शुभ की अशुभ या संदर्भातले व्हिडिओ आपण अपलोड केलेलेच आहेत. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, कर्क राशीची जर का पौर्णिमा असेल, तर त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, हे नेमकं कशा प्रकारचं असतं आणि याबद्दल सुद्धा बऱ्याच प्रमाणात काही गैरसमजुती आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत कर्क राशीच्या पौर्णिमेचा जर जन्म असेल, त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल. पौर्णिमा म्हणजे पत्रिकेमध्ये जे 2 ग्रह आहेत, म्हणजे रवी आणि चंद्र जे 2 ग्रह आहेत, हे समोरासमोर असणं. आता हे समोरासमोर असले आणि इथे पौर्णिमेचा जन्म म्हणजे तुम्हाला ठाऊक असेल, की पौर्णिमेला चंद्रचं जे बळ असतं, हे पूर्ण असतं. त्याला फुल मून असं सुद्धा म्हणतात. आता हे जे 2 ग्रह आहेत, की जे सगळ्यात महत्त्वाचे असतात कुंडलीमध्ये, रवी आणि चंद्र. रवी जे आहे ते पुरुषार्थाचं देणं आहे किंवा जे चंद्र आहे ते स्त्रीत्व आहे किंवा या प्लॅनेटमध्ये किंवा या ग्रहामध्ये स्त्रीत्व जे आहे ते सर्वात जास्त असतं. अर्थात शरीरामधले जे जलतत्वाचं जे पोषण आहे किंवा शरीराचं जे पोषण आहे ते सुद्धा चंद्रावरून बघितलं जातं. खास करून स्त्रियांकरता स्त्रियांच्या पत्रिकेत चंद्र चांगला असणे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि चंद्र जो आहे हा मनाचा सुद्धा कारक आहे. रवी जो आहे हा आत्म्याचा कारक आहे किंवा तुमच्यातला कॉन्फिडन्स, तुमच्यातली जीवन ऊर्जा, तुमच्यामध्ये काम करण्याची धमक, ही जी सर्व जो प्रकार आहे तो रवीने बघितला जातो. म्हणजे दोन्ही जे ग्रह आहेत ते आपापल्यापरीने अतिशय महत्त्वाचे आहेत. अर्थात पौर्णिमेच्या जन्माला होतं काय, की पत्रिकेमध्ये रवी आणि चंद्र हे जे दोन्ही ग्रह आहेत हे समोरासमोर उभे ठाकतात. हे समोरासमोर उभे ठाकल्यामुळे दोन्ही जे ग्रह आहेत ते स्वतःच्या शक्तीनुसार एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात आणि एकमेकांचं आकर्षण असतं हे जबरदस्त असतं आणि तीव्रतम असतं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा होतं काय, की ऊर्जा जबरदस्त असते, आकर्षण जबरदस्त असतं आणि हे दोन्ही ग्रह पत्रिकेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पौर्णिमेचा जे जन्म असतात त्यांच्या संदर्भामध्ये साधारण ह्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, त्यांच्या विचारांचे जे काहूर यांच्या डोक्यात बऱ्याचदा माजलेले दिसतात आणि बऱ्याच वेळा काही गोष्टी या ज्या व्यक्ती असतात, त्या अगदी एक्स्ट्रीमला करतात, अगदी जोरदारपणे करतात आणि चार चौघांपेक्षा वेगळं असतं. कधी-कधी यांच्या मनातले जे विचार असतात, जे वादळ असतात, एवढी जबरदस्त असतात, की ते त्या ज्या व्यक्ती असतात, त्या बेछूट होऊन जातात. तर कर्क राशीची पौर्णिमा असेल, तर नेमकं कशा प्रकारचं असेल? लक्षात घ्या, इथे कर्क राशीची पौर्णिमा म्हणजे कर्केचा रवी आणि त्याच्या पुढे समोरची जी रास आहे, ती म्हणजे मकर. तर मकर राशीमध्ये चंद्र. तर कर्केची जर का पौर्णिमा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या दोन्ही राशी आहेत, या चर तत्वाच्या राशी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्क राशीची जर का पौर्णिमा असेल, तर या व्यक्तींचं राहणीमान अतिशय नीटनेटकं व्यवस्थित आटोपशीर असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं रूपडं जे असतं ते देखणे असतात. म्हणजे दिसायला खूप सुंदर असतात. अर्थात म्हणजे कर्केचा जो रवी आहे आणि जे मकर राशीचा चंद्र आहे, हे दोन्ही जे रास आहेत त्याच्या पाहिल्या तर सौंदर्याच्या दृष्टीने खूपच चांगले असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का कर्केची पौर्णिमा असेल, ती म्हणजे या ज्या व्यक्ती असतात, या मेहनती असतात. मेहनत यांच्यामध्ये जबरदस्त असते. एका ठिकाणी बसून राहणं त्यांना जमत नाही. जबाबदारी पूर्ण करणारे असतात, जबाबदारी घेणारे असतात आणि जबाबदारी पूर्ण करणारे असतात. आपल्या स्वतःबद्दल हे फारसं काही गुणगान कधी गात नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला मिळालेलं काम, समोर आलेलं काम इमाने इतबारे पूर्ण करण्याचं जे कर्तृत्व आहे, ते या पौर्णिमेमध्ये अतिशय उत्तम आहे आणि ह्यांना जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे समजते. यांच्यावरती कुटुंबाची सुद्धा जबाबदारी येते. कारण मकर ज्या रास आहे, मकर राशीमधला खास करून जे श्रवण नक्षत्र आहे, यांच्यावर कुटुंबातील कुठल्या ना कुठल्या व्यक्तीची किंवा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येतेच. आणि कर्क जी रास आहे, त्या राशी एवढं कुटुंबाशी अटॅच अशी दुसरी कोणतीच रास नाही. त्याच्यामुळे पौर्णिमा जर का कर्केची असेल, तर ह्या ज्या व्यक्ती असतात, या घरच्यांशी जास्त अटॅच असतात किंवा घरातल्याची जी जबाबदारी असते त्यांच्यावरती आणि ते समर्थपणे पूर्ण सुद्धा करून देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्क राशीची जर का पौर्णिमा असेल, तर म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांना पैशाची किंमत खूपच चांगल्या प्रकारे माहिती असते. पैसे कुठे, कधी, कसे कमवायचे, कधी खर्च करायचे आणि कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायची, याची जी त्यांचं नॉलेज असतं, ज्ञान असतं, ते खूप चांगल्या प्रकारचं असतं. अगदी बालपणापासूनच उपजतच त्यांना हे ज्ञान असतं किंवा तशा प्रकारचे संस्कार किंवा तशा परिस्थितीतून हे वळलेले असतात. त्याच्यामुळे पैशाचं मोल चांगलं ठाऊक असतं. या ज्या व्यक्ती असतात त्या सतत काम करणाऱ्या असतात आणि कामाला खूप महत्त्व देणाऱ्या असतात. तसं पाहिलं तर यांचं जे बोलणं असतं ते सुद्धा नेमकं असतं, विषयाला धरून असतं. परंतु थोडेसे इमोशनल जो भाग आहे तो थोडा यांच्यामध्ये दिसून येतो. पण तो काम यांच्या संदर्भात खूप महत्त्वाचा गोष्ट असते. त्यामुळे जवळ वयाच्या अगदी सुरुवातीलाच ह्या ज्या व्यक्ती असतात, ह्या सेटल व्हायला सुरुवात होतात आणि कामाच्या संदर्भात सुद्धा पाहायचं झालं, तर काम ह्यांच्या आवडीचं असायलाच असं हवं असं नाही.
कुठलंही काम जर का समोर असेल, त्याच्यातून मोबदला मिळत असेल, तर ते जे काम आहे ते आवडीचं बनवतात. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. या ज्या व्यक्ती असतात, त्या घरच्या व्यक्तींशी खूप अटॅच असतात. खास करून आईचं जे स्थान असतं, ते यांच्यामध्ये स्पेशल असतं. वडिलांची सुद्धा माया किंवा वडिलांचं सुद्धा प्रेम यांना खूप चांगल्या प्रकारे लाभतं. एकंदरीतच सांगायचं झालं तर कधी-कधी तुम्हाला वाटू शकेल, की म्हणजे कर्क राशीची जी पौर्णिमा त्यांच्या भावना थोड्या कमी असतात. पण भावना कमी नसतात. भावना चांगल्या असतात. परंतु त्याचं जास्त प्रदर्शन मात्र नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत त्या कर्माला खूप महत्त्व देणाऱ्या असतात, जबाबदारीला खूप महत्त्व देणाऱ्या असतात, स्वतःच्या समोर येणाऱ्या कामाला खूप महत्त्व देणाऱ्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आजकाल जो विचारला जातो, तो म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. तर साधारण कर्क राशीची जर का पौर्णिमा असेल, तर ह्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येण्याची शक्यता थोडी कमी असते. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु यांच्यामध्ये जाणवते. कारण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये थोडंसं विचार करणं सगळ्यात महत्त्वाचं यांना असतं, स्वतःच्या अंगावरती येणारी जबाबदारी. ती जबाबदारी कशाप्रकारे पूर्ण करायला हवी, त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या पलीकडच्या असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये स्थावरता यायला हवी, हा सुद्धा भाग याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की कर्क राशीची पौर्णिमा जर असेल, तर त्यांना बौद्धिक जो भाग असतो, तो साधारण असतो. खूप काही बौद्धिक किंवा अतिशय शार्प वगैरे अशा नसतात. परंतु जगामध्ये वावरायचं असेल, तर नेमकं काय करायला हवं? दुनियादारी ही नेमकी कशा प्रकारची असायला हवी? आपण समाजामध्ये कशाप्रकारे गोष्टी केल्या पाहिजेत किंवा समाजाला कशाप्रकारे सामोरं जायला हवं, या गोष्टी मात्र यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत असतात. त्यामुळे कर्क राशीची जर पौर्णिमा असेल, तर त्यांच्याकडून फेल्युअर होणं थोडंसं कठीण असतं. त्यांची वाणी असेल ती सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडजस्ट करायला तयार असतात. ह्या ज्या व्यक्ती असतात त्या ॲडजस्टिव्ह नेचर असतात. म्हणजे हम करो इससे कायदा किंवा आपल्या मतावर ठाम राहणं, हट्टीपणा, टोकाची भूमिका हा प्रकार यांच्यामध्ये अजिबात दिसत नाही, की जी की खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जरी रिलेशनशिपमध्ये आले, कारण रिलेशनशिपची जी गोष्ट असते, ती फक्त पौर्णिमेवरती किंवा रविचंद्रावरती अवलंबून नसते. तर त्याकरता तुमच्या पत्रिकेतला शुक्र, मंगळ किंवा त्यांची दृष्टी किंवा शनी हा सुद्धा महत्त्वपूर्ण होतो. तर साधारणतः पाहायचं झालं, तर रिलेशनशिपमध्ये जर का ही पौर्णिमा आली, तरी सुद्धा रिलेशनशिपमध्ये ॲडजस्ट करण्याची यांची तयारी असते. वैवाहिक जीवनात सुद्धा ॲडजस्ट करण्याची त्यांची तयारी असते आणि यामुळेच ह्या ज्या व्यक्ती असतात, कुठल्याही नातेसंबंधाला अगदी व्यवस्थितपणे न्याय देणाऱ्या असतात आणि समजूतदार अशा प्रकारच्या असतात. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. साधारण हाडांच्या संदर्भातले त्रास किंवा सर्दी किंवा कोल्ड कफ ज्याला आपण म्हणतो, या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता याच्यामध्ये थोडीशी जास्त असते. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर याचं जे आयुष्य असतं ते सक्सेसफुल असतं. मात्र आयुष्यात मेहनत करूनच पुढे जावं लागतं. मेहनतीला पर्याय नाही आणि त्यांची तशी तयारी सुद्धा असते मेहनत करण्याची. त्यामुळेच एकंदरीतच सांगायचं झालं, तरी जी पौर्णिमा जर का कर्क राशीची असेल, तर ती शुभ फलदायी असते. त्यांच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेमॅटिक किंवा कॉम्प्लिकेशनचे भाग तसे दिसून येत नाही. तर मित्रांनो, हे होतं पौर्णिमा जर का कर्क राशीची असेल, तर नेमकं त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.